चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरोभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पिलावळ. प्रत्येक चाळीच्या आणि चाळीतल्या खोलीच्या आकारावरून त्यातल्या बिऱ्हाडांची संख्या ठरत असे. अर्थात हे विधान म्हणण्यासाठी ठीक आहे, पण चाळीत असलेल्या इंच जागेचा चांगलाच उपयोग चाळकरी करत होते हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले आहेच. जे चाळीत राहिले नाहीत किंवा ज्यांना चाळ संस्कृती माहीत नाही, त्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगणं अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे चाळीत असलेल्या खोल्या आणि चाळीत एकंदर राहणारी बिऱ्हाडं यांचं गुणोत्तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कधी सांगता आलं नसतं. असो, या बिऱ्हाडातील चिल्ली-पिल्ली पिलावळही या चाळीसारखी बहुउद्योगी आणि बहुउपयोगी होती. त्यांचे एक एक अचाट कारनामे ऐकून आपल्या ज्ञानात नक्कीच अमूल्य भर पडेल. चाळीतल्या या पिलावळीचे मुख्यतः दोन गट पडत असत. पहिला गट होता तो म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा आणि अर्थात दुसरा गट खासगी अनुदानित शाळेत जाणाऱ्या मुलांचा. या शाळा जरी खाजगी होत्या तरी त्याला सरकारी अनुदान प्राप्त होतं. राजकारण्यांनी अजून तरी शिक्षणाचा बाजार मांडला नव्हता. त्यामुळे या खाजगी शाळांची फी काही फारशी नव्हती. 5वीला 5 रुपये, 6वीला 6 रुपये अशी प्रत्येक इयत्तेप्रमाणे फी असे. हातावर पोट असणाऱ्या अनेक चाळकऱ्यांना ही माफक फी भरणंही अशक्य होतं. त्यामुळे त्यांची मुलं सहसा महानगरपालिकेच्या शाळेत जात असत. दिसताना नकळत जरी हा वर्णभेद दिसत असला तरी या दोन्ही गटांचे चांगलेच सूत जमत असे. शाळेत जाण्यापुरते ते वेगवेगळ्या शाळेत होते, तरी शाळा सुटल्यानंतर यांचे सारे व्यवहार एकत्रितपणे चालत असत. शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची देवघेव चालू असे. म्युन्सिपाल्टीच्या शाळेतही काही हुशार मुलं होती. शाळांमधला भेद विसरून ही मुलं एकत्र अभ्यास करत असत. याला अपवाद काही मुलं होती, नाही असं नाही, पण त्याच्या मागे पालकांचा जाच हे एकमेव कारण असे. कारण सफेद कॉलरवाल्या म्हणजे पांढरपेशा पालकांची ठाम धारणा होती की चाळीतल्या मुलांच्या संगतीत जो अडकला त्याचा कार्यभाग बुडाला. नाही म्हणायला प्रत्येक चाळीत अशी काहीतरी मुलं होतीच, पण त्यांचं प्रमाण अगदी नगण्य होतं. त्यामुळे या पालकांचा आपल्या पाल्यांनी चाळीतल्या कोणत्याच मुलांमध्ये मिसळण्याला विरोध होता. पण अडवलेलं पाणी आणि बालकाचं मन वाट फुटेल तिकडे धावणारच ना. त्यामुळेच हा सगळा भेदभाव बाजूला ठेवून चाळीतली सगळी मुलं एकत्र नांदत होती. म्युन्सिपाल्टीच्या शाळेला या मुलांनी गमतीने उलटी पाल्टीची शाळा असे नामाभिधान दिले होते. शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येमुळे बऱ्याचशा म्युन्सिपाल्टीच्या शाळा 2 सत्रात चालवल्या जात होत्या. असं असलं तरी त्यांचा अभ्यासक्रम आणि खाजगी शाळेतला अभ्यासक्रम हातात हात घालून एकत्रितपणे पुढे जात होता. त्यामुळे या दोन्ही शाळेतल्या मुलांमध्ये एक प्रकारची निकोप स्पर्धा होतीच. पण ती केवळ अभ्यासापुरती मर्यादित ठेवायचं भान या मुलांना चाळीच्या वातावरणाने शिकवलं होतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याचं बाळ कडू या मुलांना चाळीतच मिळालं होतं. अहो एवढंच नाही, या शाळा चालू होताना लागणारी पुस्तकं बऱ्याचदा पुढच्या वर्षातल्या मुलांकडून मागच्या वर्षांच्या मुलांकडे जात असत. कधी कधी ही पुस्तकं 3-4 वर्षांचा प्रवास करून शेवटी कालबाह्य होऊनच राम म्हणत असत. या व्यवहाराची सुरुवात कधी अनुदानित शाळेच्या मुलांकडून तर कधी म्युन्सिपाल्टीच्या शाळेच्या मुलांकडून होत असे. नवीन घेतलेली पुस्तकं पुढच्या वर्षी अर्ध्या किमतीत पुढच्याला हस्तांतरित केली जात आणि आलेल्या पैशात नवीन पुस्तकांची खरेदी केली जात असे. बऱ्याचदा मुलांकडे पुस्तकं आहेत किंवा नाही याची पालकांना कल्पनाही नसे. कित्येक घरातल्या कर्त्या पुरुषाला आपलं मूल कोणत्या वर्गात आहे याचं ज्ञान प्रत्येक वर्षी करून द्यावं लागत असे. येणाऱ्या प्रत्येक वर्षी पुस्तकांची किंमत अजून निम्मी होत असे. आजच्या सारखी अमुकच एका दुकानातून पुस्तकं घेतली पाहिजेत अशी कोणतीही जबरदस्ती शाळा मुलांवर करत नव्हत्या. काही शाळात शाळेची सोसायटी होती. या सोसायटीमध्ये शाळेला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध होतं. या सोसायटीमध्ये काम करायला काही मुलांची निवड केली जाईल. अशा पद्धतीने मुलांना व्यवहार ज्ञानही प्राप्त होत असे. मुळात पुस्तकं लिहिणं
पुस्तकं मिळणं हेच एक महाकठीण काम त्या जमान्यात होतं. त्यामुळे हाती आलेली ही पुस्तकं नाही म्हटलं तरी मुलं सांभाळून वापरत होती. शाळेच्या पुस्तकांमध्येच प्रत्येक धड्याच्या शेवटी असलेल्या जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, एका शब्दात उत्तरे द्या, असा बराचसा भाग पुस्तकाच्या पहिल्या मालकाने सोडवलेला असल्यामुळे नव्या मालकाला रेडीमेड अभ्यास मिळत होता. अशा मुलांना शाळेत इतर मुलं हा भाग सोडवत असताना पुस्तकातील चित्रांना दाढी-मिशा लावणं याशिवाय इतर उद्योग शिल्लक राहत नसे. हे रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबण्यासाठी असे असले तरी त्यामुळे वर्षानंतर इतिहासाच्या पुस्तकातील राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांना हळूहळू दाढी-मिशा फुटू लागत. तर कधी औरंगजेबाच्या टकलावर केस उगवत असत. भूगोलाच्या पुस्तकात बंगालच्या उपसागरात, अरबी महासागरात दरवर्षी एक अशी नवीन जहाजांची भर पडत असे. भाषेच्या पुस्तकातील चित्रांना वयापरत्वे चष्मे लागत. तर विज्ञानाच्या पुस्तकात फुलीगोळ्यांची संयुगे जमत. गणिताच्या पुस्तकात या प्रश्नात क्ष शोधा असं लिहिलं असेल, तिथून बाण काढून क्ष दाखवून दिला असे. प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयाला एक या हिशोबाने प्रत्येकाच्या वाट्याला वह्या यायच्या. सगळीच मुलं मागच्या वर्षीच्या वह्यांमधली कोरी पानं एकत्र करून बाइंडिंग करून एक वही करत असत. यालाच रफ वही असंही म्हटलं जात असे. सर्वसमावेशक अशी ही रफ वही म्हणजे प्रत्येकाचा एक ऐतिहासिक ठेवा होता. तसं पाहिलं तर या वहीला कोणत्याही विषयाचा अजिबात विधिनिषेधच नव्हता. वहीत जे खरडलं जाईल ते सारं स्वाहा करणार अशी या वहीची ख्याती होती. त्यामुळे गणितातल्या शोधलेल्या क्षचा बालकवींचा औदुंबर बंगालच्या उपसागरात मस्तपैकी पाय सोडून संदर्भासहित स्पष्टीकरण देत बसलेला असायचा. तर मध्येच एखाद्या सुबक ठेंगणीचं रेखाचित्र रेखाटलेलं असे. त्याच्या बाजूलाच रसायनशास्त्राची संयुग एकाखाली एक लिहिलेली असताना मध्येच जीवशास्त्राचा अमिबा तैमूरलंगाच्या तलवारीवर बसलेला दिसत असे. खरं सांगायचं तर वहीचं शेवटचं पान म्हणजे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. कोणाचं कर्तृत्व काय आहे हे जाणून घ्यायला शिक्षक जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या वहीचं शेवटचं पान तपासत असत. विद्यार्थीही सहसा या शिक्षकांचा भ्रमनिरास होऊ देत नसत. शिक्षकांना अपेक्षित असं नेमकं काही ना काही या शेवटच्या पानावर हमखास मिळत असे. कोणाची चित्रकलेची आवड त्याने त्याच्या आवडत्या शिक्षकांच्या चितारलेल्या चित्रातून समजून येत असे. तर कोणी मारलेले फुलीगोळे पाहताच त्याच्या वहीवर वर्षभर शिक्षकही प्रत्येक वेळी फुली आणि गोळे काढत असत. याच वहीत शाळेतल्या फ्री पिरियडला पुस्तकाच्या पानांच्या आकड्यांवरून खेळलेले क्रिकेटचे धावफलक लिहिलेले असत. वर्गात चालणारे हे क्रिकेट खेळले नाही असे एकही मूल त्या काळात नव्हते. चाळीतल्या या खुराड्यात लोकांना राहायला जागा पुरत नसे, तिथे या पिलावळीला अभ्यासाला जागा कुठून मिळणार? कोणत्याही संकटाचा सामना करायची बुद्धी या मुलांना जन्मतःच मिळालेली होती. एवढ्या छोट्याशा संकटाने घाबरून जाणारी ही पिढी नव्हती. प्रत्येकाने आपल्या परीने याचं उत्तर शोधलं होतं. काही सामाजिक संस्थांनी चाळीतल्या या मुलांसाठी अभ्यासिका निर्माण केल्या होत्या. अस्मादिकांची चिंचपोकळी विभागात विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने चालवलेल्या अभ्यासिकेचा पुरेपूर उपयोग करून घेतला हे नम्रपणे नमूद करायलाच हवं. मुलांनी तर या अभ्यासिकांचा आसरा घेऊन आपला अभ्यास चालू ठेवला होता. सगळीच मुलं काही अभ्यासिका मिळण्याएवढी भाग्यवान नव्हती. त्यांनी सार्वजनिक उद्यानांचा आसरा घेऊन अभ्यास चालू ठेवला होता. तर काही मुलांनी चक्क रेल्वेच्या ज्या स्टेशनवर जास्त रहदारी नसते अशा स्टेशनवर अभ्यास केला होता. मुंबई सेंट्रलच्या पूर्वेकडील फलाटावर, त्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर, दादर स्टेशनच्या फलाटावर आजही अभ्यास करणारी अशी मुलं अधूनमधून नजरेला पडतात. वरळीच्या बीडीडी चाळीतल्या मुलांच्या जोडीने इतरही चाळीतली मुलं जांभोरी मैदानाच्या मागच्या शांत रस्त्यावर अभ्यास करताना आजही दिसतात. एखाद्याला अगदीच काही आसरा मिळाला नाही तर त्याने चक्क म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली आपलं बस्तान जमवून अभ्यास केलाय. अभ्यासासाठी मुलींना घराबाहेर पाठवायला पालकांना भीती वाटत असे. त्यामुळे मुली चाळीच्या वटणात, जिन्यावर नाहीतर गच्चीवर अभ्यास करत होत्या.
या मुलींवर लक्ष ठेवायला पालक नेहमीच कोणीतरी हेर पाठवत असत. तो भाग सोडला तर अभ्यास करायला कोणाचीही ना नव्हती. अभ्यासाची गोडी असल्याने आणि इतर गोष्टीत रुची नसल्याने असल्या फालतू लफड्यात कोणी सापडत नसे. पोटापुरताच अभ्यास तरी प्रत्येक वर्षी पास. चाळीतील या प्रतिकूल वातावरणात अभ्यासाला वेळ काढणं खरोखरच मोठं अग्निदिव्य होतं. एकमेकांच्या संगतीत केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो आणि म्हणूनच ही सगळी मुलं प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कांनी पास होत होती. चाळीतल्या कित्येक मुलांनी म्युनिसिपालिटीच्या शाळेत जाऊनही शालांत परीक्षेत बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान पटकावलं होतं. वर्षभराच्या शाळेतल्या अभ्यासाचा परमपूज्य पितामहाकडून एकदाच वार्षिक परीक्षेपूर्वी आढावा घेतला जात असे. अभ्यासाचा हा आढावा घेऊन झाला की तुमच्या अभ्यासाची परिस्थिती फार बिकट आहे याची जाणीवपूर्वक जाणीव करून दिली जात असे आणि तुमचा अभ्यास झाला नाहीये हे मनावर बिंबवून तुम्ही हमखास नापास होणार हे मुलांच्या मनावर ठसवलं जात असे. यंदा नापास झालास तर म्हशी वळायला गावाला पाठवेन किंवा टॅक्सी घेऊन देईन, कारण मुंबईत रिक्षा चालत नव्हत्या, अशी धमकी पोराला दिली जात असे. आणि मुलींना घोडे नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईन अशी धमकी दिली जात असे. या धमक्या देण्यात समस्त मातृवर्ग ही पितृवर्गाच्या हाताला हात लावून मम म्हणायचं काम चोख बजावत असे. त्यामुळे या बापुड्यांची बाजू घेणारा कोणी शिल्लकच राहत नसे. पण अशा धमक्यांना भीक घालणारी ही मुलं नव्हती हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पोटापुरता अभ्यास करून प्रत्येक वर्षी स्वतःच्या अक्कल हुशारीवर मार्ग काढून स्वकर्तृत्वाने पुढे जाणारी ही पिढी होती. मुलं जशी जशी मोठी होत असतात तशा त्यांच्या आवडीनिवडी बदलत असतात. वाढत्या वयाप्रमाणे त्यांना तारुण्य सुलभ गोष्टींचं आकर्षण वाटत असतं. अशा वेळेला वाढत्या वयाच्या मुलांच्या दप्तरात नको असलेली पिवळ्या कव्हरातली इतर पुस्तकही अभ्यासाच्या पुस्तकात लपून बसलेली आढळत. अशा पुस्तकांचा प्रवास एका मुलाकडून दुसऱ्याकडे, एका बाकावरून दुसऱ्या बाकावर, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून अख्ख्या शाळेत, शाळेतून दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या शाळेतून दुसऱ्या चाळीत, असा सगळीकडे बिनबोभाट चालत असे. पण हा चोरीचा मामला कधीतरी उघडकीला येणारच ना मंडळी. हा चावटपणा जेव्हा उघडकीला यायचा तेव्हा शिक्षकांना लालूच्या चारा घोटाळ्यापेक्षा फार मोठा घोटाळा उघडकीला आणल्यासारखं वाटे. घोटाळ्यात अडकलेल्या प्रत्येक मुलाच्या पालकाला शाळेत उपस्थित राहण्यासाठी शाळेकडून रीतसर समज धाडलं जात असे. अशा रीतीने शाळेत शिक्षकांकडून तोंड दाबलं गेल्यानंतर घरी आल्यानंतर पालकांच्या बुक्क्यांचा मार खाऊनही ही पोरं पुन्हा एरे माझ्या मागल्या करत असत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण माहीत असून सुद्धा या ठेचा खाण्यात त्यांना तारुण्यसुलभ मज्जाच वाटत असे. वयापरत्वे येणाऱ्या ह्या भावनांना असं दाबून थोडंच ठेवता येणार. शाळेतल्या गणवेशाची आणि अंगावर घालायच्या कपड्यांची कथा आणि व्यथा फारच वेगळी आहे. शाळेचे युनिफॉर्म्स मोठ्या भावाकडून धाकट्याला, मोठ्या बहिणीकडून धाकटीला असे परंपरेने आंदण मिळालेले असत. जी गोष्ट युनिफॉर्म्सची तीच अंगावरच्या इतर कपड्यांचीही होती. मोठ्याचे कपडे धाकट्याला, त्यालाही ते तोकडे व्हायला लागले तर घरात असेल तर तिसऱ्याला, नाहीतर चुलत मावस भावंडांकडे तो वारसा पुढे जायचा. अर्थात याच्यात कोणालाही वावगं वाटण्याचं काही कारण नव्हतं. स्वेटर बद्दल तर काही विचारायची सोयच नव्हती. स्वेटरचा मूळ मालक कोण हे जो कोणी शोधून काढेल त्याला हारतुरे देऊन त्याचा सत्कार करून मोठं बक्षीस दिलं असतं. एका बायाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून पुढे आणि नंतर पुढेच पुढे असा स्वेटरचा अखंड प्रवास चालू असे. बापाने पाळण्यात घातलेला स्वेटर जगप्रवास करून त्याच्या मुलाच्या पोराच्या अंगावर आल्याची अनेक उदाहरणं या काळात सापडली आहेत. त्या काळात मला माझे नवीनच कपडे हवेत म्हणून कोणाही मुलांची बापाकडे हट्ट करण्याची अजिबात प्राज्ञा नव्हती. आणि एखाद्याने हट्ट केला तरी आईबापाची त्याला नवीन कपडे द्यायची ऐपतही नव्हती. अरे हो, वर्षात न चुकता फक्त एकदाच नवीन कपडे मिळत असत, ते म्हणजे दिवाळीला. आणि घरात एखादं अगदी जवळचं लग्न असेल तेव्हा एकदा अंगाला नवीन कपडे लागत असत.
दिवाळीत शिवल्या जाणाऱ्या या कपड्यांची पण एक मोठी गंमतच होती. घरातल्या सगळ्या मुलांना एकाच ताग्यातल्या कपड्याचे शर्ट, पॅन्ट शिवले जात आणि मुलींना एकाच ताग्यातले फ्रॉक. अशा रीतीने एकाच ताग्यातल्या कपड्यातली ही भावंड दिसताना एकदम भारी दिसत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी हमखास सगळे नवीन कपडे घालून येत, त्यावेळेस ते लग्नात बँड वाजवायला आलेल्या बँडवाल्यांसारखे दिसत असत. पण त्यावेळेस याचं कोणालाही अजिबात वैषम्य वाटत नव्हतं. प्राथमिक शाळेत जरी मुला-मुलींचे साहचर्य असले, तरी वाढत्या वयाच्या जाणीवेने हळूहळू दोघांच्यात अंतर पडत असे. एकमेकांना जन्मापासून ओळखणारी ही मुलं वाढत्या वयाच्या जाणीवेने मुला-मुलींचे वेगळे कंपू करून राहत असत. तारुण्यात प्रवेश करणाऱ्या या मुलांना भिन्न लिंगाचे आकर्षण तर असणारच ना. अभ्यासाच्या कारणाने किंवा इतर काही कामानिमित्त एखादा मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या मुलीशी किंवा मुलाशी बोलली, की आपसुकच त्या मुला-मुलीच्या नावाच्या जोड्या तयार करून त्यांना उगाचच चिडवणारी मुलंही यांच्यात होती. त्यातली अचानक कोणा मजनूला खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होत असे. असा मजनू मग आपल्या लैलेसाठी आकाश पाताळ एक करत असे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपल्या लैलेचा दीदार हा एक आणि एकच कार्यक्रम चालू असायचा. जिना, व्हरांडा इतकंच काय, संडासाच्या लाईनीतही हाच एककलमी एकमार्गी कार्यक्रम चालू असे. अनेकदा या लैलेला याचा थांगपत्ताही नसे. तरी मजनूच्या मित्रमंडळीत या मुलीला आदराने वहिनीचा दर्जा देऊन दिला जाई. या वहिनीबद्दल रोजच्या रोज चर्चा घडत असे. आज ती तुझ्याकडे बघून हसली, असं सांगून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा मौका सहजासहजी कोणी हातचा जाऊ देत नसे. यातून कधी कधी एखादे वेळी एखादं प्रेमप्रकरण जुळूनही जात असे. त्या लैला मजनूच्या जोडीला मग ही मित्रमंडळी फुलटू मदत करत असत. त्यांच्या चिठ्ठ्या चपाट्या एकमेकांना पोहोचवणे, त्यांना जास्तीत जास्त एकांत कसा मिळेल ते पाहणे, सार्वजनिक वर्गणी काढून त्यांना सिनेमाला पाठवणे, या सगळ्या गोष्टीत मित्रमैत्रिणींचा पुढाकार असे. वर्षानुवर्षे घरातल्या मंडळींना या प्रकरणाचा अजिबात सुगावा लागू न देण्याचे काम मित्रमंडळी अगदी बिनबोभाट पार पाडत असत. अर्थात उडदा माझी जसे काळेगोरे असतात, तशीच वाममार्गाला लागलेली काही मुलंही चाळीत होती. वाममार्ग म्हणजे ही मुलं खूप काही वेगळ्या गोष्टी करत होती असं नाही, पण यांना अभ्यासापेक्षा इतर गोष्टींची गोडी अंमळ जास्तच होती. त्यामुळे जमेल तशी शाळा बुडवून भटकणं, सिनेमे बघणं किंवा चाळीच्या कट्ट्यावर बसून टवाळक्या करणं हा त्यांचा मुख्य उद्योग असे. चाळीतील पांढरपेशे या मुलांना नासके आंबे म्हणून संबोधत असत. पण हे नासके आंबे काही अगदीच बिनकामाचे होते असं नाही. आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्या चाळीतल्या मित्रमैत्रिणींना कोणी तिरक्या नजरेनं बघितलं की यांचा भाईचारा जागा होत असे. जणू चाळीतल्या समस्त बाळगोपाळांची रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे, असं समजून ते त्रास देणाऱ्यांचा बेमोड करत असत. यातल्याच एखाद्या नासक्या आंब्याला अचानक अभ्यासाची उपरती होत असे. ही उपरती झाल्यावर मध्येच तो या कंपूला सोडून जात असे आणि एकदम मोठा साहेब झाल्यानंतरच चाळीला दर्शन देत असे. साहेब झाला तरी तो आपल्या लंगोटी दोस्तांना आयुष्यात कधीच विसरत नसे. या साहेबाच्या मदतीने मग इतरांचंही आयुष्य मार्गाला लागत असे. अशी अनेक उदाहरणं चाळीच्या इतिहासात पानोपानी सापडतात. चाळीतल्या प्रत्येक कार्यक्रमाला धुडघूस घालणारी ही पिलावळ आता नाहीशी झालीये. म्युनिसिपाल्टीच्या शाळा बदलत्या काळानुरूप नामशेष होऊ लागल्यात. अनुदानित शाळांना स्टेट बोर्डाच्या शाळा म्हणून पालकांकडून दुय्यम दर्जा दिला जाऊ लागलाय. राजकीय पुढाऱ्यांनी गल्लीबोळात भरमसाठ फी आकारणाऱ्या सेंट्रल बोर्डाच्या शाळा थाटून शिक्षणाचा सनदशीर बाजार मांडलाय. भरमसाठ शुल्क घेऊन सुद्धा शाळेत शिक्षण सोडून इतरच उपक्रमावरचा भर वाढला. त्यामुळे खाजगी शिकवण्यांचे गल्लोगल्ली पेव फुटले आहेत. शाळा आणि खाजगी शिकवण्यात मुलांचं बालपण हरवून गेलं. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी नवीन पुस्तकं, नवे युनिफॉर्म मिळू लागले. पुस्तकांचा अर्ध्या किमतीचा व्यापार बंद झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचं साहचर्य संपलं. कोणतीही गोष्ट न मागताच मिळू लागली आणि त्यामुळे मुलांची नाही ऐकायची सवयही गेली. थोड्याशा अपयशालाही तोंड देण्याची मुलांच्यातली शक्ती गेली.
परिणामतः मुलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीला लागले. चाळ संस्कृतीतून पुढारलेल्या फ्लॅट संस्कृतीत आज आपण पोहोचलो आहोत. या स्थित्यंतराची नक्कीच फार मोठी किंमत आज प्रत्येक जण अदा करतोय. यात कोणाचंही दुमत असणार नाही. हा केवळ चाळ संस्कृती किंवा फ्लॅट संस्कृतीचा फरक नाहीये. हे प्रत्येकानं लक्षात घेतलं तर निर्माण होणारे मुलांचे प्रश्न सुटायला नक्की मदत होईल. धन्यवाद.